रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत पनीर भुर्जी। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट देखील होणारी आहे। इथे बघा मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हे पनीर घेतलेलं आहे। आता हे पनीर तुम्ही व्यवस्थित असं कुस्करून घेतलं तरीही चालेल किंवा किसून घेतलं तरीही चालेल। इथे मी हे पनीर व्यवस्थित असं किसून घेत आहे। बघा अशा प्रकारे हे सॉफ्ट असल्यामुळे पटकन ते खिसलं देखील जातं। बघा एक साधारण 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। ते व्यवस्थित किसून मी साईडला ठेवलं। आता शक्य असेल तेवढा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे। आपण पनीर भुर्जी करणार आहोत त्यामुळे कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये घालायला पाहिजे। ते कांदा कट करून घेतला आणि हे आपलं टोमॅटो देखील व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेला आहे। हा आपला अद्रक आणि लसूण व्यवस्थित असा ठेचून घेतला। आता एका कढईमध्ये मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हा आपला कांदा टाकलेला आहे। कांदा हा आता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। बघा हा आपला कांदा आता बऱ्यापैकी भाजलेला आहे। आता त्यामध्ये अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायचे। कांदा जर असा भाजल्यानंतर मी अद्रक लसूण टाकलेला आहे, कारण त्याचा स्मेल जो आहे पहिल्यांदा अद्रक आणि लसूण टाकला तर त्याचा पूर्ण स्मेल निघून जातो। त्यामुळे जर असा कांदा भाजून घेतला आणि नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली। ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्येच मी हे टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे, जराशी कोथिंबीर। तर चवीनुसार इथे आपण मीठ टाकायचं आहे, हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल मिरची पावडर। बघा ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते। आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि अगदी 1 मिनिटभर हे झाकून ठेवायचं, जेणेकरून जो आपला कांदा टोमॅटो आहे ते सॉफ्ट होईल। बघा इथे अतिशय असे सॉफ्ट असं कांदा आणि टोमॅटो झालेला आहे। त्यानंतर हे आपलं किसून घेतलेलं पनीर त्यामध्ये टाकायचं। बघा अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे। ही चवीला देखील खूप छान लागते आणि झटपट देखील होणारी आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली आणि नक्की घरी ट्राय करून देखील बघा। ही झाली आपली पनीर भुर्जी तयार। आता हे बघा तुम्ही चपाती, भाकरी, रोटी किंवा राईस कशासोबत देखील खाऊ शकता। दिसायला देखील खूप छान दिसते आणि त्याचा सुगंध खूप छान येतोय। धन्यवाद।